आणि यापुढची बातमी सांगलीतनं। सांगलीमध्ये काँग्रेस नेत्यांची एकीची मूठ काहींना बघवली नाही, काहींनी खडे टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र निवडणुकीमध्ये जनतेने त्यांना जागा दाखवून दिली असं म्हणत काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांनी नाव न घेता जयंत पाटील यांच्यावरती निशाणा साधलाय। त्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही आपापल्या प्रतिक्रिया दिल्यात। ज्यांनी या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम केलं, 5 वर्ष ही मूळ बांधली, ही जी आपली एक मूठ आहे ती ठेवायची, कारण ते प्रत्येकाला एकमेकाची गरज आहे, प्रत्येकाला एकमेकाची साथ लागते। बाहेर खडा टाकणारी माणसं बरीच आहे, ज्यांनी खडे टाकण्याचे प्रयत्न केले त्यांना त्यांची जागा या लोकसभेच्या निवडणुकीत दाखवली आहे। पुन्हा या खडे टाकण्याची हिंमत करणार नाही। आपल्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी जाऊन काहीतरी चुकीचं बोलून काहीतरी चुकीचं वापरून कुणाच्या घरात करू नका। नाही मी तुम्हाला सांगतो, पार्लमेंटरी बोर्डामध्ये जेवढ्या मीटिंग झाल्या, सुरुवातीपासून तर शेवटल्या मीटिंगपर्यंत 2 जागेचा घोळ चालू होता। संजय राऊत साहेब त्या मीटिंगमध्ये होते, अजून काही शिवसेनेचे लोक होते। त्यांना सुद्धा सांगितलं की माझा जर तुम्ही व्यक्तिगत मत जर घेतलं तरी सांगलीची जागा काँग्रेसला दिली पाहिजे असं जयंत पाटील साहेबांचं सुद्धा मत होतं। वारंवार त्यांनी पार्लमेंटरी बोर्डाच्या मीटिंगमध्ये ते मत व्यक्त केलं। पण ठीक आहे, आता तिथे काँग्रेस शिवसेना एकत्र बसून मग शेवटी त्यांनी निर्णय घेतला असेल, पण जयंत पाटलाचा आग्रह होता की ती काँग्रेसला सुटावी। नाही, सांगलीची जागा हक्काची असताना त्यामध्ये विश्वजितची जी मागणी होती ती योग्य होती, ती जागा काँग्रेसला सुटावी आणि काँग्रेसची ताकद तिथे होती। परंतु ठीक आहे, महायुतीमध्ये काही गोष्टी घडतात, पण आता आपण निवडणुका संपल्यानंतर आता वाद वाढवत बसायचा नाही, तर वाद मिटवून महाविकास आघाडीला पुढे जायचं आहे, हे आता आपल्याला करावं लागेल। आणि मी विश्वजितजींना सुद्धा सांगणार आहे की आपण आता अधिक वादात न पडता विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।